नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम. आज आपण काय करूया, 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये लेसन आहे सर्कल. तर त्या सर्कल मधला एक क्वेश्चन आपण बघणार आहोत. आपण दररोज सर्कल मधले क्वेश्चन्स बघत आहोत. तर त्या क्वेश्चन काय आहे बघा. सेंटर ऑफ टू सर्कल्स इज ओ, chord AB of bigger circle intersects the smaller circle in points P and Q. Show that AP is equal to PQ. आता show that AP is equal to PQ हा क्वेश्चन आहे, पण पहिल्यांदा आपण काय करूया, क्वेश्चन समजावून घेऊया. आता सेंटर्स ऑफ टू सर्कल्स इज O. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्कल लेसन मध्ये तुम्हाला अगदी धड्याच्या सुरुवातीला काही प्रकार दिलेले आहेत सर्कलचे. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार मी सांगते आता. एक आहे कॉन्ग्रंट सर्कल आणि दुसरा आहे कॉन्सेंट्रिक सर्कल. तर कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे काय, अशी दोन सर्कल्स की ज्यांची रेडियस सेम आहे. आणि कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय, असे सर्कल्स की ज्यांचा सेंटर सेम आहे. आता इथे काय दिलंय, सेंटर ऑफ टू सर्कल्स इज O. म्हणजे हे एक सर्कल आहे आणि हे एक सर्कल आहे. दोन्ही सर्कलचा सेंटर आहे O. याचा अर्थ हे O सेंटर असलेले जे दोन सर्कल्स आहेत यांना कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतात. त्यानंतर कॉर्ड AB ऑफ बिगर सर्कल, जे बाहेरचं सर्कल आहे, अर्थातच त्याची रेडियस जास्ती असणार आहे. तर ते जे सर्कल आहे ते सर्कल बिगर सर्कल, त्या सर्कलची कॉर्ड आहे AB. ही कॉर्ड काय करते आहे, जे स्मॉलर सर्कल आहे म्हणजे जे आतमध्ये सर्कल आहे त्या सर्कलला P आणि Q अशा दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते आहे. तर आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AP इज इक्वल टू QB. तर इथे काय करायला लागणार आहे, मला एक कन्स्ट्रक्शन करावी लागणार आहे. तर इथे पाहिजे तर मी लिहिते गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, तर O इज द सेंटर ऑफ टू सर्कल्स. O इज द सेंटर ऑफ टू सर्कल्स. आता AB जर बघितली तर AB इज कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. AB इज कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. बिगर सर्कल. त्याचबरोबर जर डायग्राम बघितली तर मला लक्षात येते की व्हॉट इज PQ. PQ इज कॉर्ड ऑफ स्मॉलर सर्कल. कॉर्ड ऑफ स्मॉलर सर्कल. ठीक आहे. टू प्रूव्ह, आता मला प्रूव्ह काय करायचं आहे की AP इज इक्वल टू PQ. मी इथे करणार आहे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर गिव्हन क्वेश्चन मध्ये आपण काही थोडासा बदल करतो, काही ऍडिशन करतो, त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन. तर मी म्हणते की ड्रॉ सेगमेंट OT. ड्रॉ सेगमेंट OT परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. आता ही कन्स्ट्रक्शन आहे ना, तर त्यामुळे ती काय करायची, आपल्याला अशी डॉटेड लाईनी दाखवायची आहे. आता काय करूयात, आपण प्रत्यक्ष क्वेश्चन सोडवायला सुरुवात करूयात. आता क्वेश्चन सोडवण्यासाठी काय करते, मी जी गिवन इन्फॉर्मेशन आहे ती आता मी कट करते. बघा आता काय करणार मी, तर OT हा AB ला परपेंडिक्युलर आहे असं मी काढलेलं आहे. आता पहिल्यांदा काय करूयात, आपण इथे करूयात बिगर सर्कल ड्रॉ करूयात. आता या बिगर सर्कल मध्ये AB ही काय आहे, कॉर्ड आहे, आणि OT काय आहे, परपेंडिक्युलर आहे. मी इथे लिहिते की सेगमेंट OT हा कॉर्ड AB ला परपेंडिक्युलर आहे. हाऊ, तर मी काय केलं, ती कन्स्ट्रक्शन केलेली आहे. तर जेव्हा सर्कलच्या सेंटर मधून कॉर्ड वरती परपेंडिक्युलर काढला जातो तेव्हा कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते. म्हणजे कॉर्ड बायसेक्ट होते म्हणजे हा रूल आहे AT इज इक्वल टू BT. याला म्हणते मी कॉर्ड बायसेक्टिंग थिअरम. कॉर्ड बायसेक्टिंग थिअरम, आणि याला नंबर देते 1. आता मी काय करते, आता मी छोटा सर्कल काढते ज्याचा कॉर्ड आहे PQ आणि परपेंडिक्युलर आहे OT. सेम मी इथे लिहिते की सेगमेंट OT हा काय आहे, कॉर्ड PQ ला परपेंडिक्युलर आहे. ही काय आहे, कन्स्ट्रक्शन आहे. तर आता काय होणार आहे,
सर्कलच्या सेंटर मधून परपेंडिक्युलर काढला तर तो काय करतो, कॉर्डला काय करतो आहे, दोन भागामध्ये डिव्हाइड करतो. याला म्हणतात कॉर्ड बायसेक्टिंग थिअरम. याला सोप्या भाषेमध्ये मी लिहिते CBT. एक्झाम मध्ये असं तुम्ही लिहायचं नाही, व्यवस्थित लिहायचं कॉर्ड बायसेक्टिंग थिअरम. आता काय करूया, इक्वेशन 1 आणि 2 ला आपण सबस्ट्रॅक्ट करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इथे काय होईल, AT मायनस PT इज इक्वल टू इथे येईल BT मायनस QT. आता मी काय करते, ही जी ओरिजिनल डायग्राम आहे ती तुम्हाला इथे काढून दाखवते. इथे आहे पॉइंट A, इथे आहे पॉइंट T आणि इथे आहे पॉइंट P. तर तुम्ही पहिला लेसन शिकलेले आहात जॉमेट्री मध्ये, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स कसं फाइंड आउट करतात ते. तर AT मधून PT जर का मायनस झाला तर काय राहिला हो, AP राहिला. आता ही डायग्राम बघा इकडे, इथे आहे पॉइंट T, इथे आहे Q, इथे आहे पॉइंट B. हा जो BT मायनस QT काय आला, BQ. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण प्रूव्ह काय केलेलं आहे, AP इज इक्वल टू BQ. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्हाला असं सोप्या पद्धतीने मॅथ्स किंवा सायन्स शिकायचं असेल तर हा जो नंबर आहे 9922888626 याच्यावरती संपर्क करा आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लाससाठी चौकशी करा. थँक्यू व्हेरी मच.